दिघंची येथील गायरानातील अतिक्रमण हटवण्याचा वाद, 3 जणांच्या विरोधात अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल. आटपाडी तालुक्यातील दिघंची गावालगत असलेल्या गायरान जमिनीमध्ये असलेलं अतिक्रमण हटवण्यासाठी दिघंची येथील काही नागरिकांनी न्यायालयामध्ये धाव घेतली होती. न्यायालयाच्या आदेशानुसार महसूल प्रशासनाने गायरानातील अतिक्रमण हटवण्यासंदर्भात हालचाली सुरू केल्या आहेत. गुरुवारी महसूल विभागाचे मंडलाधिकारी व कर्मचारी गायरानावर असलेलं अतिक्रमण हटवण्यासाठी दिघंची येथे गेले होते. मात्र अतिक्रमण हटवण्यासाठी यंत्रसामुग्री उपलब्ध नसल्याने मोकळ्या हाताने हे कर्मचारी परत आले. ते कसं झालं आहे, माननीय कलेक्टर साहेबांनी जो आदेश दिला आहे त्यासाठी आम्ही एक कमिटी नेमलेली होती सर्वे करण्यासाठी. ग्रामसेवक, विस्ताराधिकारी, तलाठी आणि मंडलाधिकारी या चौघांनी सर्वे करून आपण रिपोर्ट दिला. कुणाचे अतिक्रमण आहे, काय आहे, मोकळी जागा किंवा काय, असे आम्ही नोटिसा वाटून ते रिपोर्ट तहसीलदारांना दिला. तहसीलदारांनी कलेक्टर साहेबांना दिला. कलेक्टर साहेबांनी आदेश काढला होता. त्यामध्ये BDO साहेबांना, परत ग्रामसेवक आणि ग्रामपंचायतकडे हे गायरान वर्ग केलेला आहे आणि ग्रामपंचायतनं त्या अतिक्रमण काढावे अशी त्यांची सक्त सूचना आहे. हायकोर्टच्या प्रमाणे माननीय तहसीलदार साहेबांनी मला ऑफिसला बोलवून उत्तराधिकारी, सर्कल, तलाठीनी, स्वतः ग्रामसेवकनी तर त्यांनी सांगितलं उद्या जावा आणि ते अतिक्रमण काढायची सुरुवात करा. ॲक्च्युली जबाबदाऱ्यांची चौघांची फिक्स केलेली आहे. त्याप्रमाणे आम्ही आता गावात आलो आहे. परंतु अतिक्रमण करताना इथल्या लोकांचा विरोध आहे घरं पाडण्यासाठी. आणि शिवाय इथं जे अतिक्रमण काढण्यासाठी जे साहित्य लागणार आहे JCB वगैरे ते गावात कोणीही आम्हाला सहकार्य करणार नाही. त्यामुळे आजचं आम्हाला अतिक्रमण काढणं अवघड आहे. त्याचा रिपोर्ट आम्ही आता जो विषय आज झालेला आहे सगळा आम्ही वरिष्ठ कार्यालयात कळवू. परंतु याच अतिक्रमणाच्या वादातून अतिक्रमण हटवण्यासाठी पाठपुरावा करणारे दिघंची येथील नागरिक डॉक्टर दिगंबर मोरे व राजकुमार पडळे, ज्ञानू मोरे या तिघांच्या विरोधात अट्रॉसिटीचा गुन्हा आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आलेला आहे. गुरुवारी सकाळी अतिक्रमण असलेल्या भागामध्ये जाऊन तेथील महिलांना जातीवाचक शब्द वापरून अश्लील भाषेचा वापर केला असल्याचं सांगत येथील महिलांनी डॉक्टर दिगंबर मोरे यांच्या घरी जाऊन या कृत्याबद्दल जाब विचारण्याचा प्रयत्न केला. यावेळी मोठा गोंधळ उडाला. पोलीस मदत केंद्राकडे मदत मागविल्यानंतर तात्काळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. परंतु मोठा गोंधळ सुरू झाल्याने आटपाडी येथून पोलिसांची मोठी कुमक बोलावण्यात आली व येथे सुरू असलेला गोंधळ पोलिसांनी थांबवला. यानंतर या महिलांनी डॉक्टर दिगंबर मोरे, राजकुमार पडळे व डॉक्टर मोरे यांचे पुतणे ज्ञानू मोरे यांच्या विरोधात अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. गीतांजली धर्मेंद्र आयवळे. गायरानमध्ये आमच्या म्हणजे महार मांग समाजातली सगळी लोकांनी तिथं घरं बांधलेली आहेत. तिथं लोक राहत आहेत गेल्या 10-15 वर्षापासून. तर गावातलेच प्रतिष्ठित डॉक्टर दिगंबर मोरे, राजू पडळे आणि त्यांचे पुतणे डॉक्टरांचे ज्ञानू मोरे हे सकाळी त्या भागात गेले 8:30च्या सुमारास. तिथं त्यांनी तिथल्या महिलांना जमा केलं आणि त्यांना सांगितले की तुम्ही घरं सोडा आणि हे गायरान सगळं खाली करा, तुम्ही इथं राहू शकत नाही. तर मग इथून कुठं जायचं असा जाब विचारल्यावर त्यांनी तिथल्या महिलांना अश्लील भाषेत बोलले, शिवीगाळ पण केली, धमकी दिली. तर ह्याचा जाब विचारण्यासाठी परत त्या भागातल्या आम्ही सगळ्या महिला त्यांच्या दवाखान्यात, म्हणजे तिथंच राहतं घर आहे त्यांचं, तिथं गेलो त्यांना जाब विचारायला. तर त्यांनी तिथं पण ऐकून घेतलं नाही, काही शिवीगाळ केला, धमकी दिली, परत धक्काबुक्की पण केली महिलांना तिथून बाहेर काढण्यासाठी. तिथं त्यांचे भाऊ बहीण, त्यांचे पुतणे सगळे लोक आले. त्यांचा जो पुतणे आहे ज्ञानू मोरे, त्यांनी महिलांना धमकी दिली की तुमच्या अंगावर ऍसिड टाकून मारीन तुम्हाला, म्हणून इथं कोणी थांबायचं नाही. त्यानंतर त्यांनी तिथं पोलिसांना बोलवलं. पोलीस आले. पोलिसांनी सगळं शांत केलं मॅटर तिथलं आणि आम्हाला बाहेर काढलं तिथनं. मग त्याच्यानंतर त्यांची तक्रार द्यायला आम्ही आटपाडी पोलीस स्टेशनला आलो. इथे येऊन आम्ही त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे आता.